मध्ये इथे केवडा असे म्हणतात। ही ते 2 पानं इथे ठेवली जातात आणि त्यानंतर ही सुंदर अशी आपली कृष्णाची मूर्ती आपल्या ह्या घुमटीमध्ये ठेवण्यात येते। गोकुळ महाराजा आणि वेडीवाकडी सेवा चाकरी केलेली आहे महाराजा आणि तुझ्या लेकरांनी सगळ्यांनी सेवा चाकरी वेडी सगळी आरती जन्मोत्सव साजरा केलेला महाराजा। कोणी गोपाळ घ्या गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या खांद्यावर घ्या कोणी खांद्यावर घ्या खांद्यावर घ्या कोणी खांद्यावर घ्या गोपाळ कृष्ण महाराज की वगैरे झाली ना की इथे सुंठवडा वाटला जातो आणि जो काय गोड पदार्थ असतो तो आणि दूध। नमस्कार मंडळी, मी चव्हाण सहज करतो माळीच्या नावाने चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आलेलो आहे। तर आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आज मी आहे मालवणमध्ये आणि 15 ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आजच आहे गोकुळाष्टमी। आज गोकुळाष्टमी मी आहे मालवणमध्ये आणि आज मालवणमध्ये आमच्या घरी गोकुळ बसतो आणि त्यानंतर आजच्या दिवशी त्याची होणारी पूजा भजन कशा प्रकारे असतात तुम्हाला मी दाखवतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला, आता इथे पूजा करण्यात येत आहे। कृष्णाय नमः। ओम श्री गायिक्राम। ओम बालकृष्णाय नमः बालकृष्णाय नमः। ओम दिव्याक्राम। ओम श्री बालकृष्णाय नमः। तर इथे आता कृष्णाच्या डोक्यावरती ते फूल ठेवण्यात आलेलं आहे। ओम नैवेद्यम समर्पयामि। ओम नैवेद्यम समर्पयामि। ओम नैवेद्यम
स्थापना केली कुठल्याही प्रकारची दुःख झाले मंडळी, इथे गोकुळाची पूजा काकांनी केलेली आहे, तुम्ही पाहिली असेल व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण कशा प्रकारे काकांनी पूजा केली आहे ते तुम्हाला मी सांगतो. इथे ना गणेश पूजा पहिल्यांदा करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती इथे ठेवण्यात आलेली, याची पूजा केली. त्यानंतर इथे जी गाय आहे त्याची पूजा केली. नंतर आपण केली ती कृष्णाची पूजा. तुम्ही जी पाठीमागे जे पाहताय हे दोन हाते आहेत. हाते म्हणजे मालवणी भाषेमध्ये हाते म्हणतात आणि मध्ये इथे केवडा असे म्हणतात. ही ते दोन पानं इथे ठेवली जातात. आणि त्यानंतर ही सुंदर अशी आपली कृष्णाची मूर्ती आपल्या ह्या घुमटीमध्ये ठेवण्यात येते. आणि त्यानंतर इथे जे लागणारे साहित्य आहे ना, म्हणजे इथे तुळशीपत्र इथे ठेवण्यात आलेली आहेत, बेल, दुर्वा, त्यानंतर इथे फुलं वगैरे ठेवलेली आहेत. त्यानंतर हळदी कुंकाचं भांडं आहे. आणि नंतर आपल्याला ना जो प्रसाद म्हणतो ना आपण गोकुळाला ठेवतो तो म्हणजे साखर किंवा इथे गूळ ठेवण्यात येते. आणि त्यानंतर इथे नारळ. अशा प्रकारे इथे संपन्न झालेली आहे ही पूजा. आपण गणपतीला माठी बांधतो ना, तशीच आपण गोकुळाला सुद्धा माठी बांधलेली आहे. ती बघा. आता गोकुळाची पूजा झालेली आहे, तर आपल्या घरी आता भजन आलेलं आहे. तर भजन कशा प्रकारे असतं ते तुम्हाला मी दाखवतो. चला.
आपल्या घरी आता भजन झालेलं आहे आणि आपल्या वाड्यावर एक गोकुळ असतो, म्हणजे तो म्हणजे माणगावकरांचा. तर त्यांच्या घरी सुद्धा भजन आहे. तर भजन कशा प्रकारे आहे आणि त्यांचा गोकुळ कशा प्रकारे दिसतो तुम्हाला मी दाखवतो. चला. गुटखा घेतो आता ना दोन्ही घरातले ते भजन इथे पार पडलेली आहेत आणि आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत आणि आपल्या घरी पाळणा जे असतं ना, म्हणजे आता 12 वाजलेले आहेत, श्रीकृष्ण जन्मणार आहे, तर तो कशा प्रकारे होतो तो सोहळा तुम्हाला मी दाखवतो. चला.
वैकुंठ सागरा कृष्ण महाराजा महाराजा तुझ्या लेकरांनी सगळ्यांनी जन्माष्टमी साजरी केलेली आहे महाराजा. त्याप्रमाणे चव्हाण कुटुंबियांचं गोकुळ महाराजा आणि वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे महाराजा. त्याप्रमाणे तुझ्या लेकरांनी सगळ्यांनी सेवा चाकरी वेडी साकरी आरती जन्मोत्सव साजरा केलेला महाराजा. त्या मनात जी काय इच्छा ती परिपूर्ण करा महाराजा. त्याप्रमाणे उद्या म्हणजे कालो असा महाराजा. चांगली बुद्धी देऊन एकत्र येऊन काल्या खेळाची बुद्धी दे महाराजा. तुझं जन्मोत्सव करून घेऊ महाराजा. हे धरा रे माहिती आपला पिवा दूध वाय अरे भयो गोपाळ कृष्ण महाराज की जो गोकुळ महाराजा आज जो पूर्ण कुटुंबानं आणि वाडेकरांनी जन्मोत्सव साजरा केलेला महाराजा ती मान्य करून घे महाराजा. लेकरांची काय मनात इच्छा ती परिपूर्ण करा महाराजा. सेवा चाकरी करताना झाली असत महाराजा. तुझ्या पायाखाली घाल महाराजा. त्याचप्रमाणे आज वाडेकरी तुझ्या आर्थिक आणि जन्मोत्सव गेलेले आहेत महाराजा. त्यांच्या मनाची काय इच्छा ती परिपूर्ण करा महाराजा. त्याचप्रमाणे उद्या सण महाराजा काळो खेळलो जातो महाराजा. त्या काल्या सगळ्यांका चांगली बुद्धी देऊन एकत्र येऊन चांगल्या प्रकारे तुझो कालो खेळांदे महाराजा. हो महाराजा वाडवडिलांपासून आमच्या जन्मापासून झालेलं सुरू असा महाराजा असंच चांगलं दणदणीत करून तुझं जन्मोत्सव साजरा करून अशीच तुझी आनंद करून घे. ती वगैरे झाली ना की इथे सुंठवडा वाटला जातो आणि जो काय गोड पदार्थ असतो तो आणि दूध आणि काय वाटायचं गोगरी इथे आपल्या घरच्या देवाला इथे नैवेद्य दाखवतोय आपण. ठिकाणी आता आपण घरच्या देवाला नैवेद्य दाखवूया.
घरचा देवाला आता नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता आपण गोकुळाला नैवेद्य दाखवतोय. हा बघा, तो नैवेद्य काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. उसळ, शेगलाची भाजी आणि पोळ्या असा हा आजचा नैवेद्यचा मेनू आहे. आणि हा आपला गोकुळ. तर नमस्कार मंडळी, आता वाजलेले आहेत 1:45 आणि 1:45 वाजता आपल्या घराकडे गोकुळ जो आहे त्याला आपण नैवेद्य दाखवलेलं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि तुम्ही पाहिलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये की मांडगावकरांकडचा गोकुळ आणि आमच्या घराकडचा गोकुळ त्यांच्याकडे पाळणा गीत आणि भजन कशा प्रकारे झालं ते हा होता आजचा हा व्हिडिओ गोकुळ अष्टमीचा. तर गोकुळ अष्टमीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डिजिटल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू अशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.